साहेबांना आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे। साहेबांना मंत्रिपद न देणारा अजित पवार राष्ट्रवादीचा निषेध असो, भुजबळ साहेबांना मंत्रिपद न देणारा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध असो। हे बघा, आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ही तुळजापूर तालुका, इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो। तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव, महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे। आमचे ओबीसींचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप खस्त्या खाल्लेल्या आहेत ओबीसींसाठी। 1985 पासून ते आमदार राहिलेले आहेत, 7 वेळा आमदार झालेले आहेत। प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुती जी सत्तेत आहे आज, ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे, जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत। आणि या दोन्ही ढाण्या वाघांना, ओबीसीच्या ढाण्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे? शरद पवारांनी कानं भरलेत का अजित पवारांनी? देवेंद्रजींनी तर शहाणं व्हावं, देवेंद्रजी तर हुशार आहेत, ओबीसींचा आवाज त्यांना कळतो, ओबीसींचा डीएनए आहे देवेंद्रजींचा, त्यांनी तरी ऐकलं पाहिजे। हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे। आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रिपद तर काय क्षुल्लक आहे साहेबांसाठी, पण ओबीसींचा अपमान झालेला आहे। ओबीसींच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो। आता जे काही लोक आहेत ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाहीत। ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब कायम संघर्ष करत आलेले आहेत, त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे। पण मंत्रिपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठे हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय, हा भुजबळ साहेबांचा अपमान नाही तर हा समस्त ओबीसींचा अपमान आहे। महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसींचे, त्या प्रत्येक मतदारांचा अपमान आहे। याची भरपाई अजित पवारांना होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला, अजित पवार गटाला आणि महायुतीला दाखवून देणार आहोत। धनगर समाजाचा ढाण्या वाघ पडळकर साहेबांचा मागे बडो, हम तुम्हारे साथ हैं। अजित पवारचं करायचं काय? भुजबळ साहेबांना मंत्रिपद न देणारा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध असो। ओबीसी की बात करेगा। मुंबई देश